मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला उन्हातून आल्यावर काहीतरी थंड असं प्यावं वाटतं। आता आज आपण लहान मुलांचा अत्यंत आवडता असा एक मिल्कशेक खाणार आहोत, तो म्हणजे चॉकलेट मिल्कशेक। हा जो मिल्कशेक आहे तो अगदी 2 मिनिटात बनवून तयार होतो, झटपट होतो। तर हा मिल्कशेक कसा बनवायचा चला तर पाहूयात। चॉकलेट मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सर्वात आधी घालणार आहोत चॉकलेट। तर इथे मी डेअरी मिल्क चॉकलेट जे असतं तर त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। ह्या जागी तुम्ही मिल्क चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट जे अवेलेबल असेल ते वापरू शकता। तर इकडे मी डेअरी मिल्कचे 4 तुकडे जे आहेत चॉकलेटचे ते घेतलेले आहेत आणि ते सर्व मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर इथे मी घालत आहे पिठी साखर, साधारण 2 चमचे इतकी मी पिठी साखर घालत आहे। तर इथे पिठी साखरच वापरायची आहे। काय आहे, आपण जर साधी साखर वापरली तर ती लवकर मेल्ट होत नाही, विरघळत नाही लवकर, त्यासाठी आपल्याला इथे पिठी साखरच वापरायची आहे। त्यानंतर इथे मी घालत आहे कोको पावडर। तर ही कोको पावडर घेतलेली आहे आणि ही घालत आहे साधारण 1 ते 1.5 चमचा इतकी आपल्याला ही कोको पावडर जी आहे ती घालायची आहे। जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर ह्या जागी तुम्ही चॉकलेट जे आहे ते थोडंसं जास्त वापरायचं आहे। सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत दूध। तर इथे मी थंड दूध घेतलेलं आहे, आपल्याला मिल्कशेकसाठी थंडच दूध वापरायचं आहे तर ते घेतलेलं आहे। आता तुम्हाला जर 1 ग्लास भरून जर मिल्कशेक बनवायचा असेल तर दूध घेताना नेहमी कमी घ्यायचं आहे, 1 ग्लास नाही घ्यायचा, अर्धा ग्लासच दूध घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईस्क्रीम। आईस्क्रीममुळे काय होणार आहे की आपला जो मिल्कशेक आहे छान असा घट्टसर आणि क्रीमी टेक्स्चर येणार आहे। त्यामुळे इथे मी 2 स्कूप इतकं हे आईस्क्रीम जे आहे ते ह्याच्यामध्ये घालत आहे, चॉकलेट आईस्क्रीम। आता आईस्क्रीम घातल्यावर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 1 बर्फाचा तुकडा, म्हणजे आपला छान असा थंडगार मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार होईल। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। अगदी जास्त फिरवण्याची गरज नाही, अगदी 30 ते 40 सेकंद फिरवलं तरी इनफ आहे, तेवढ्यात आपला मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार होतो। तर आता आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। तर इथे आपला मिल्कशेक जो आहे तो आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि पाहू शकता मस्तच असा हा आपला मिल्कशेक जो आहे तो तयार झालेला आहे। आता एका ग्लासमध्ये आपण काढून घेऊयात। इथे मी काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मिल्कशेक जो आहे तो काढणार आहोत, पण त्याआधी आपण थोडंसं ह्याला डेकोरेट करून घेऊयात। तर इथे ह्या ग्लासमध्ये ना आपण चॉकलेट सिरप घेतलेला आहे आणि ते फक्त आपल्याला साईडून असं ह्याच्या असं टाकायचं आहे, म्हणजे छान असं ते ड्रिपिंग होईल। तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण साईडून हे चॉकलेट जे आहे चॉकलेट सिरप ते ग्लासमध्ये घातलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मिल्कशेक ओतूयात। इथे आपला मस्त असा थंडगार चॉकलेट मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार आहे, पण सर्वात शेवटी आपण डेकोरेशनसाठी ह्याच्यावर घालणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम, थोडंसं सिरप आणि थोडंसं चॉकलेट। तर इथे आपला मस्त असा थंडगार चॉकलेट मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार आहे। अतिशय झटपट होणारा, म्हणजे अगदी 2 मिनिटात तयार होणारा मिल्कशेक आहे आणि लहानांना तर प्रचंड आवडतो। त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर अशा पद्धतीने मिल्कशेक नक्की बनवून द्या। स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी काही स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि हे बघा मस्त असे फ्रेश स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत आणि हे स्ट्रॉबेरी जे आहेत ते मी चिरून घेणार आहे, म्हणजे त्याचे तुकडे करून घेणार आहे। असे एकाचे 4 असे करायचे आहेत, म्हणजे आपल्याला ते बारीक करायला सोपं जातं अशा पद्धतीने। तर इथे सर्व स्ट्रॉबेरीचे आपण अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे जे तुकडे आहेत ते आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे सर्व घालत आहे। आता ह्यातच आपण साखर घालणार आहोत, कारण स्ट्रॉबेरी ही थोडीशी आंबटसर असते, त्यामुळे साखर टाकणं हे गरजेचं आहे। तर इथे मी 4 चमचे इतकी साखर घालते आहे। आता ह्या साईजचा चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्याने 4 चमचे इतकी साखर घालत आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे आपण एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात। इथे स्ट्रॉबेरी आणि साखर आपण मिक्सरला थोडीशी फिरवून घेतलेली आहे। आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत दूध। तर
इथे हे पहा 1 ग्लास दूध घेतलेलं आहे, म्हणजे 1 ग्लासला थोडंसं कमी दूध आहे आणि ते आपण सर्व दूध ह्याच्यामध्ये घालणार आहोत. स्ट्रॉबेरी आणि साखर आपण आधी ह्याच्यासाठी फिरवून घेतली की म्हणजे आपला मिल्कशेक जो आहे तो छान असा स्मूथ होईल. दुधाबरोबर फिरवलं तर बऱ्याच वेळेला स्ट्रॉबेरीचे असे छोटे छोटे तुकडे राहण्याची शक्यता असते, त्यामुळे स्ट्रॉबेरी फिरवून घ्यायची आहे. आणि सोबतच काय होतं, थंड दूध घातल्यामुळे साखर पटकन विरघळली जात नाही, त्यामुळे आपण साखर आणि स्ट्रॉबेरी आधी फिरवून घेतलेली आहे. आता दूध घातल्यावर आपण पुन्हा हे फिरवून घेऊयात. तर इथे आपला मिल्कशेक जो आहे तो तयार आहे. आपण झाकण काढून बघूयात. हे पहा, सुंदर असा रंग आलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रंग किंवा स्ट्रॉबेरीचं सिरप वगैरे काही वापरलेलं नाही आहे. फ्रेश स्ट्रॉबेरी, साखर आणि दूध ह्यापासूनच हा आपण मस्त असा मिल्कशेक जो आहे तो तयार केलेला आहे. आता आपण हा एका ग्लासमध्ये काढून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी हा काचेचा ग्लास घेत आहे आणि ह्या ग्लासमध्ये आपण आपला मिल्कशेक जो आहे तो काढून घेणार आहोत. तर सर्वात आधी मी इथे काही बारीक चॉप केलेले स्ट्रॉबेरीज घालते. तर हे जे आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं तरीही चालेल, पण मी घालते. ते काय होतं, जेव्हा आपण मिल्कशेक पितो त्यावेळी असे छान लागतात, हे मध्ये मध्ये तोंडात येतात, खायला खूप छान लागतात, म्हणून मी घालत आहे. आणि त्यानंतर आपण जो मिल्कशेक बनवून घेतलेला आहे तो सर्व मिल्कशेक आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. मस्त. तर इथे हा आपला स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार आहे. सर्वात शेवटी फक्त एक डेकोरेशनसाठी म्हणून मी इथे एक स्ट्रॉबेरी घेतलेली आहे आणि त्या स्ट्रॉबेरीला मधोमध इथे एक चीर पाडून घेतलेली आहे आणि ती स्ट्रॉबेरी जी आहे ती मी अशा पद्धतीने इथे साईडला लावून घेणार आहे. मस्त. तर इथे हे आपला मस्त असा थंडगार स्ट्रॉबेरी मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार आहे. करायला अतिशय झटपट, कमीत कमी साहित्यात हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार होतो. मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता त्याच्यात मी आंब्याची फोडी टाकणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत. मिल्कशेक बनवण्यासाठी आपल्याला थंड दूधच वापरायचं आहे, गरम दूध नाही वापरायचं. इथे मी 2 ते 3 चमचे साखर टाकणार आहे. आंबा कितपत गोड आहे त्याच्याप्रमाणे आपण साखर कमी जास्त करू शकतो. आता आपण ह्याच्यात 2 आईस क्यूब टाकणार आहोत, म्हणजे आपला मिल्कशेक जो आहे तो मस्त असा थंडगार होईल. आता आपण ह्याला मिक्सरला फिरवून घेऊयात. इथे आपला मँगो मिल्कशेक जो आहे तो तयार आहे. आता आपण ह्याला एका ग्लासमध्ये काढून घेऊयात. आता आपण ह्याच्यात बारीक चिरलेला आंबा टाकणार आहोत. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल टाकायचं असेल तर नाही टाकलं तरी चालेल. इथे आपला मस्त असा थंडगार मँगो मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने मँगो मिल्कशेक बनवून पहा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.